श्री साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या राहाता तालुक्यातल्या निगोज येथे ग्रामस्थांच्या वतीनं श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री महालक्ष्मी, श्री गणेश, श्री शनेश्वर, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज देवतांचे भव्य असे मंदिर बांधून मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यासाठी 7 दिवस हरिभक्तपरायण संजय धोंगडे, हरिभक्तपरायण धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे, हरिभक्तपरायण उमेश महाराज दशरथे, हरिभक्तपरायण रामायणाचार्य अरुणनाथगिरी महाराज, हरिभक्तपरायण डॉक्टर रविदास महाराज शिरसाट, हरिभक्तपरायण डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर, हरिभक्तपरायण मीराबाई मेरीकर यांनी कीर्तन सेवा दिली। दिनांक 11 एप्रिल रोजी शांतिपाठ, प्रधान संकल्प, गणेशादी अभिषेक पूजन, शांतिक पौष्टिक हवन, प्रधान हवन, उत्तरांग हवन, विशेष हवन, बलिदान, देवप्रतिष्ठा, पूर्णाहुती आरती, संतपूजन आणि ब्राह्मण पूजन करून महंत रमेशगिरी महाराज, श्री श्री 1008 पीठाधीश्वर राजगुरू दत्तात्रय रत्न स्वामी शिवानंदगिरी महाराज, महंत काशिकानंद महाराज, ओम नागेश बाबा, महंत स्वामी रामानंदगिरी महाराज, सरलाबेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते वेदविभूषण वेदशास्त्र संपन्न झाले। या प्रसंगी महंत रामगिरी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। तो सर्वसमर्थ परमात्मा आहे, परब्रह्म आहे, परंतु अंतःकरणात ज्यावेळेला भाव असतो, माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, या लागी शरीर सांडवा किजे, सकळ गुणांचे लोण उतरीजे, संपत्ती मधू सांडीचे कुरवंडी करू नये। अहंकार, संपत्तीचा अहंकार असेल, संपूर्ण शरीर, तन मन धन सकळ गुणांचे लोण, तुझे सर्व गुण त्या परमात्म्याला समर्पित करावे, मग निस्सीम भाव उल्हासे मदर पावायचे। हे सर्वस्व समर्पित त्या परमात्म्याला केल्यानंतर निस्सीम भावाने जेव्हा आपण त्या परमात्म्याला जे काही अर्पण करतो, भगवान त्याचा स्वीकार करतो, पण तोपर्यंत अगोदर आपल्या अंतःकरणातील सर्व विकार त्या परमात्म्याला समर्पित करायचे असतात। मग सकळ गुणांचे लोण उतरीजे, जे काही गुण दोष काही असतील ते सर्व परमात्म्याच्या चरणावर समर्पित करायचे असतात। तेव्हा भगवान परमात्मा दिलेल्या वस्तूचा स्वीकार करतो आणि म्हणजे त्या पाठीमागं अंतःकरणातील भाव असावा लागतो। म्हणून भावेत विद्यते देव तस्मात् भावो हि कारणात, या सर्व गोष्टीला कारण भाव आहेत आणि अशा प्रकारचा भाव मंदिर सुंदर झालेला आहे। मंदिर करणं सोपं असतं, परंतु नंतर नेहमी सतत पूजा पाठ आरती हे आपले सतत मंदिरामध्ये व्हावं आणि सुंदर अशा प्रकारचे जे मंदिर आपण ग्रामस्थांनी बांधलेलं आहे, मी निघोजकरांना धन्यवाद देईल। तर हरिभक्तपरायण मीराबाई मेरीकर आळंदी देवाची यांनी आपल्या कीर्तनरूपी सेवेतून उपस्थितांना मार्गदर्शन केलं। परमार्थ म्हणजे शरीरात झालेलं परिवर्तन नाहीये, परमार्थ त्याला म्हणतात। परमार्थ म्हणजे मनात झालेलं परिवर्तन आहे आणि आमच्या मनातच परिवर्तन जर झालं नाही तर आम्ही परमार्थ करतो हे म्हणणं चुकीचं आहे। परमार्थात बाहेरचं बदलत नाही, परमार्थामध्ये आतलं बदललं जातं आणि मला वाटतं आज समाज बाहेरचं ठीकठाक असावं एवढीच काळजी घेतो। तुम्हाला पटल असं एक उदाहरण सांगू का? तुम्ही बाहेर निघला म्हणजे परीड घडीचा सदरा अंगात घालता, है की नाही? है की नाही? बाहेरचं कडक दिसलं पाहिजे, लिंबू कापलं जाईल अशी तुमची कडक टोपी तुमच्या डोक्यात असेल कदाचित, पण तुमची कोपरी बनेल। बरीच अशी माणसं रोज धुतलं जात नाही बाप, आतल्याची काळजी नाही घेतली जात, फक्त बाहेरचं ठीकठाक पाहिजे ही सवय आम्हाला। तसं देहाची काळजी आमच्याकडनं घेतली जाते, पण देहाच्या आत असणारं जे मन आहे, देह पुष्कळ ठीकठाक केलाय तुम्ही, पण मनच जर आमचं घाणेरडं आहे, या मनामध्ये द्वेष आहे, मत्सर आहे, असूया आहे, ईर्ष्या आहे, दुसऱ्याची निंदा नालस्ती चालू आहे आणि मनच जर घाणेरडं असेल तर परमार्थ मध्ये येऊन तरी काय उपयोग आहे? काय उपयोग मला सांगा। परमार्थामध्ये बाहेरचा बदल करणं म्हणजे परमार्थ नाहीये, परमार्थ म्हणजे मन बदललं पाहिजे। हा संपूर्ण सोहळा पार पाडण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश कारभारी मते, उपाध्यक्ष विलास रावसाहेब मते, सचिव दिलीप भास्कर मते, सदस्य विजय पुंजाजी काळे, राजेंद्र मते, बाळासाहेब मते, शरद मते, मनोहर मते, सरपंच गणेश कनगरे, उपसरपंच अभिजित मते, ग्रामविकास अधिकारी रामदास डुबे, निघोज ग्रामस्थ यांचे मोठे सहकार्य लाभले। या प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे विजय काळे यांनी या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट निघोज या ठिकाणी मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 5/4/2019 पासून सुरू झाला
आज प्राणप्रतिष्ठेचा 7वा दिवस आहे. गेल्या 6 दिवसामध्ये या ठिकाणी अनेक नामांकित महाराष्ट्रातील महाराजांनी कीर्तनरूपी सेवा संपन्न केली. आज पूजेचा 7वा दिवस आहे, प्राणप्रतिष्ठेचा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी रामगिरी महाराज, सरलापेठ मठाधिपती, तसेच शिवानंदगिरी महाराज, मंजूर, काशिकानंदगिरी महाराज, तसेच नागेश बाबा या महाराजांनी या ठिकाणी, रामानंदगिरी महाराज या कुंतंबा यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आणि या पूजेमध्ये सहभाग घेतला. हे जे मंदिर उभं राहिलं हे गेल्या 2 वर्षापासून समस्त ग्रामस्थ निगोज आणि मंदिर ट्रस्ट यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आणि सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. यामध्ये आर्किटेक्ट असतील, इंजिनियर असतील, बांधकाम करणारे कारागीर असतील, कळसाचं काम करणारे असतील, यांनी सर्वांनी आपलं जीव ओतून या ठिकाणी त्यांनी कष्ट घेतलेत आणि आज या ठिकाणी सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. यामध्ये जे मंदिर आहेत ते विठोबा रुक्मिणीचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे, शनी महाराजांचं आहे, तसंच स्वामी समर्थाचं केंद्र या ठिकाणी आहे, तसंच दत्त मंदिर पण या ठिकाणी आहे. असे सर्व गणेश मंदिर आहे. सर्व मंदिर या ठिकाणी मोठ्या सुंदर अशी कलाकृती या मंदिराची या ठिकाणी उभी राहिली. या ठिकाणी अहोरात्र ग्रामस्थांनी या मंदिरासाठी परिश्रम घेतले. तर मंदिर कार्यासाठी मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. यावेळी निघोज आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी उपस्थित होते. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी.